खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर आणि या पट्ट्यातले प्रमुख आपले जे काही ठेकेदार आहेत त्यांची एक महत्त्वाची बैठक आपण आयोजित केली. गेली 20 वर्ष झाले आपण आंदोलन करतोय, चळवळी करतो आणि आपल्याला ही लोकसभेची निवडणूक लढायची. नक्की तुम्ही आपल्या बैठकीत आहे ना, बसालच. पत्रकार आहे का घेऊन टाका, सुटी म्हणजे आम्हाला बोलून घेतो. ठीक आहे, म्हणजे जर आलं तर दुसरं होऊन जातं काही बरं. दोन गोष्टी पत्रकार आहे का घेऊन टाका, सुटी म्हणजे आम्हाला बोलून घेतो. ठीक आहे, म्हणजे जर आलं तर दुसरं होऊन जातं काही बरं. लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं घाटाखालील सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बूथ रचनेची आढावा बैठक या ठिकाणी पार पडली आणि सोयाबीन कापसाचा जो काय आंदोलन आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून हाती घेतलेलं आहे त्याची सुद्धा पुढील दिशा या आंदोलनामध्ये या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आली आणि अतिशय भक्कमपणे स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी आम्ही सगळ्यांनी चालवलेली आहे. आपल्याकडे त्या अंगणवाडी सेविका आल्या त्या कशाच्या काय मागणी करीता आल्या होत्या? अंगणवाडी सेविका महिलांचा सुद्धा प्रश्न गंभीर आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा जो प्रश्न आहे याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यांची एकच मागणी आहे की मानधन वाढवून द्या, त्यानंतर त्यांच्या पदोन्नती करा आणि या अनुषंगाने त्यांच्या काही मागण्या आहेत. परंतु दुर्दैवानं सरकार त्यांच्याकडे डोळेझाक करत आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा फार मोठा कणा आहे गावगाड्यामध्ये काम करणारा, त्यामुळे त्या महिलांकडे सहानुभूतीच्या नजरेने सरकारनं पाहिलं पाहिजे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांचे प्रश्न तातडीनं सोडवले पाहिजे अशी सरकारला आमची मागणी आहे. दादा, असा एक प्रश्न होता की राजू शेट्टी साहेब इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटले, त्यांनी 2 जागेची मागणी केली, 1 जागा बुलढाण्यासाठी सुटू शकते का? नाही, ते काही मला माहीत नाही कोणी कोणाला भेटलं काय झालं कशाचं काय. आम्ही त्यांची युती कोणासोबत हो, त्यांची आघाडी कोणासोबत होती दर पंचवार्षिकला ते करतातच, परंतु आम्ही बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांनी, तरुण पुराणी आणि सर्वसामान्य माणसांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की बुलढाणा लोकसभेची निवडणूक अत्यंत ताकदीनं 1 वोट 1 नोट हा फॉर्म्युला वापरून लढवायची आहे.